नमस्कार. प्रथमतः आपलं सर्वांचं आपल्या BRK एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा. तर चला, आज आपण अत्यंत एक महत्त्वाची बातमी, महत्त्वाची शैक्षणिक अपडेट आजच्या आपण व्हिडिओ मार्फत पाहत आहोत. आणि होतं तेवढे ही जी माहिती आहे ही तर आपल्या सहकारी मित्रांना, सहकार्यांना काय करा, नक्की शेअर करा. तर बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथून हे परिपत्रक निर्गमित झालेला आहे. आणि परिपत्रकाचा जो दिनांक आहे तो 19 एप्रिल 2024 आहे. तर चला बघूया हे परिपत्रक कोणाला निर्गमित केलेलं आहे, ह्या परिपत्रकाचा विषय काय आहे, ह्याचा नेमका विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना नेमका काय फायदा आहे ते आपण पूर्ण हे परिपत्रक काय करूया, डीपमध्ये सविस्तर पाहूया. तर बघा, हे परिपत्रक प्रति शिक्षणाधिकारी मुंबई महानगरपालिका मुंबई आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, म्हणजे या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद जे आहेत राज्यातील अशा सर्व जिल्हा परिषदांना आणि त्याच्यानंतर नगरपालिकांना, महानगरपालिका सगळ्यांचे शिक्षणाधिकारी आहेत यांना हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. तर बघूया, विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणे बाबत. म्हणजे बघा, आपण पाहतोय विद्यार्थ्यांची त्या शालेय स्तरावर उपस्थित राहावी, उपस्थिती वाढावी, विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हे का नाही, या दृष्टिकोनातून शाळेमध्ये जो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. आणि या पोषण आहार ह्या इथं विषयामध्ये सांगितलं की हा जो पोषण आहार तो विद्यार्थ्यांना कोरडा सीधा वाटप करण्याबाबत. मग कोरडा सीधा वाटप का करायचं आहे, काय आहे त्याचं कारण, आपण पूर्ण या ठिकाणी ही बातमी सविस्तर पाहूया. तर बघा, संदर्भ दिले इथं, काय संदर्भ आहेत, 1, 2, 3 जे संदर्भ आहेत त्या संदर्भाच्या काही डेट सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर बघूया आपण या ठिकाणी पूर्ण याच्यामध्ये आपल्याला जो शालेय पोषण आहे तो कोरडा सीधा वाटायचा आहे, त्याच्या मागचं कारण काय आपण ते या पॅसेजमध्ये बघूया. तर बघा, उपरोक्त संदर्भीय पत्राने राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासनाने संदर्भीय पत्र क्रमांक 1 मधील मुद्दा क्रमांक 1 नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक 22/4/2024 पासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली आहे. आणि संदर्भ क्रमांक 2 नुसार संचालनालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक 2/5/2024 पासून सुट्टी जाहीर केलेली आहे. म्हणजे आता सदर पॅरेग्राफ आपल्या बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की राज्यामध्ये सध्या जे वाढतं जे कमालीचं जे तापमान आहे आणि या तापमानामुळे काय झालं, भरपूर अशी उष्णतेची लाट निर्माण झालेली आहे. आणि या उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे, तापमान वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना 22 एप्रिल 2024 पासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याच्या संदर्भामध्ये शासनानं 19 एप्रिल 2024ला पत्र काढून तसं त्या ठिकाणी सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. ते परिपत्रकसुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ती बातमी पूर्ण सविस्तर पाहू शकता. आणि नंतर त्या राज्यातील जे शाळा आहेत, जे शाळांना जी उन्हाळी सुट्ट्या आहेत, तर ह्या उन्हाळी सुट्ट्या 2 मे 2024 पासून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याचं सुद्धा परिपत्रक जे आहे पूर्ण, म्हणजे या ठिकाणी सुट्ट्याची तारीख आणि त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2024-25ची शाळा केव्हा उघडणार आहे याच्या संदर्भामधील सुद्धा जे परिपत्रक आहे ते परिपत्रक सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सविस्तर पाहू शकता. म्हणजे आता आपल्याला एक लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये 22/4/2024 पासून सवलत देण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत ज्या उन्हाळी सुट्ट्या आहेत ह्या 2 मे 2005 पासून लागणार आहेत. मग आता या दोन परिपत्रक लक्षात घेता या ठिकाणी आपण पाहतोय विषयाच्या अनुषंगाने मग काय सांगितलं आपण ते पुढे बघूया. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरिता नियमानुसार देय असणारा तांदूळ व धान्याची माल कोरडा सीधा स्वरूपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावेत. योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे एकंदरीत आपण पाहतो की या सुट्ट्या ज्या लागणार आहेत आणि मग सुट्ट्या लागल्यानंतर ते विद्यार्थ्यांना जो शालेय पोषण आहार मग त्यांच्या जो तारखेमध्ये जो निश्चित जो त्यांना जो वितरित करायचा आहे तो त्या ठिकाणी त्यानंतर सुट्ट्या लागल्यानंतर तर काय शाळा काय शिजवून देऊ शकत नाही आहे. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना संबंधित जे विद्यार्थी असतील तर त्या संबंधित जे शाळेतले जे विद्यार्थी असतील तर ते शाळेतल्या विद्यार्थ्यांना हा जो शालेय पोषण आहार आहे तो जो सीधा आहे तो कोरड्या स्वरूपामध्ये वितरित करावा अशा त्या ठिकाणी काही सूचना
च्या संदर्भामध्ये हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे परिपत्रक आहे होतील तेवढे इतरांना काय करा, शेअर करा. कारण त्या ठिकाणी जे शाळेतील जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी ह्या कोरड्या शिध्यापासून, शालेय पोषण आहारापासून वंचित राहणार नाही त्याची दक्षता घ्यावी आणि सगळ्यांना जे योजनेअंतर्गत जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना हा निश्चितच लाभ मिळाला पाहिजे याची दक्षता घेण्यात यावी असं या सदर परिपत्रकामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे. हे सदर परिपत्रक जर तुम्हाला व्यवस्थित पाहायचं असेल किंवा PDF स्वरूपामध्ये जर डाउनलोड करून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे परिपत्रक डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर 19 एप्रिल 2024च्या संदर्भातील जे परिपत्रक काही इतर सुट्ट्याच्या संदर्भात जे निर्गमित झालेले आहेत ते परिपत्रक सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तर अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना सुद्धा शेअर करायला प्रोत्साहित करा. धन्यवाद.